मसूर जिल्हा परिषद गटातून सोमनाथ चव्हाण सध्या निवडणूक लढवत असून आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी आजपर्यंत समाजातील सर्व घटकांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यांमध्ये हजारो रुग्णांसाठी रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, शासकीय योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणे, लाडक्या बहिणींना विविध माध्यमातून मदत करणे यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी आपल्या गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी स्वतःची 2 गुंठे जमीन मोफत दिली आहे. लोकनियुक्त सरपंच म्हणून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आजपर्यंत काम केले आहे. अशा सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य उमेदवाराला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मसूर गटातून संधी दिली असून या संधीचे निश्चितच ते सोने करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोमनाथ चव्हाण यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उद्या रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता कालगाव येथून होणार आहे. मी सोमनाथ रमेश चव्हाण, मसूर जिल्हा परिषद गट इथून शिवसेना सन्माननीय लाडके मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री आणि आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विश्वासावर आणि त्यांनी माझ्या टाकलेल्या विश्वासावर होऊ घातलेली 2026ची जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे. त्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री, आदरणीय आमचे दैवत शंभूराज देसाई साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदजी कनसे साहेब, जिल्हाध्यक्ष सन्माननीय माऊलीदादा शेलार साहेब आणि आमचे बंधुतुल्य मित्र कराड शहराचे विद्यमान नगर अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रसिंह यादव यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचं मी 100% सार्थ करून दाखवेन आणि उद्या माझ्या कालगाव या गावामधून आमच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. तरी सर्व मित्रपरिवार, सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके भाऊ आणि सर्व मित्रपरिवार यांनी उद्या मोठ्या संख्येने प्रचार शुभारंभासाठी कालगाव या ठिकाणी उपस्थित राहावे ही सर्वांना मी विनंती करतो. आणि परत एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई साहेब, तसेच या जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शरदजी कनसे साहेब, सन्माननीय माऊलीदादा शेलार साहेब, युवासेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले साहेब, तसेच आमचे बंधुमित्र सन्माननीय राजेंद्र यादव नगराध्यक्ष कराड यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता. त्याचं मी नक्कीच परत एकदा सांगतो की सार्थ करून दाखवीन आणि उद्या सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो. प्रचार यंत्रणा सुरू झाली की त्यानंतर पक्षश्रेष्ठी तसेच आमचे मार्गदर्शक सांगतील त्या पद्धतीनं आम्ही पुढील यंत्रणा तुम्हाला कळवत जाऊ. प्रचार शुभारंभ झाल्यानंतर आम्ही आमच्या गावचे ग्रामदैवत तसेच आमच्या भागातील विविध गावात जाऊन गावातील प्रत्येक नागरिकांशी, लाडक्या बहिणींशी, महिलांशी तसेच वृद्ध माणसाशी सर्वांशी चर्चा करून जिल्हा परिषद गटाच्या भविष्यासाठी आम्ही नक्कीच प्रत्येकांना जाऊन विनंती करून हात जोडून विनंती करेन की आजपर्यंत छोट्या गावाला कधी संधी मिळाली नाही आणि आज सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तर छोट्या गावात एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन आयुष्यभर आणि ते सांगतील तसं इथून पुढे आमची प्रचाराची दिशा असेल. मी समाजसेवक सुधीर उमेश जगदाळे. जसं आपल्याला माहीत असेल की आपण एक सामाजिक संस्था चालवत आहे. गेले 8 वर्ष झालं आपण अनाथ, निराधार, वयोवृद्ध महिला या लोकांची सेवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतो. तसेच आमचे सहकारी मित्र आत्ता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आत्ता शिवसेनेच्या तिकिटावरती मसूर जिल्हा परिषद या गटातून आपली उमेदवारी अर्ज दाखल करून समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला आज या शिवसेनेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि तसंच सोमनाथ भाऊ चव्हाण हे एक आईसाहेब प्रतिष्ठान या आमच्यासारखीच एक त्यांची संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक उपक्रम किंवा अनाथ निराधारांना आधार देण्याचं काम ते नेहमीच करत असतात. आणि त्यांच्यासुद्धा आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं समाजहिताचे
आणि निराधार लोकांची सेवा करण्याचं अहोरात्र काम केलं जातं आहे. आणि आम्ही दोन्ही संस्था पुढील काळातसुद्धा असंच समाजासाठी एकत्रितपणे काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आमच्या संस्थेचा पाठिंबा म्हणाल तर आपली एक सामाजिक संस्था आहे. आपण तळागाळातील समाजासाठी काम करतो. आपला की कुठलाही राजकीय पक्ष किंवा वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीशी आधारित आपण काम करत नाही. जो समाजासाठी उभा राहतो, आपण त्यांच्यासाठी उभा राहतो, हाच आपला एक उद्दिष्ट आहे. आणि सोमनाथ भाऊ चव्हाण हे नेहमीच समाजासाठी उभे राहिलेले आहेत. आणि आम्ही भाऊंना म्हणजे भाऊंनी वेळोवेळी आम्हालाही सहकार्य केलेलं आहे. भाऊंनाही आम्ही वेळोवेळी सहकार्य करत राहू, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि तसेच आपले जे सोमनाथ भाऊ आहेत हे आपल्या कराड तालुक्यामध्ये असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये असेल, ज्या ठिकाणी त्यांना एखादा फोन जातो की या ठिकाणी अशा गोष्टीची अडचण आहे, ते तत्परतेने ते कॉलची दखल घेऊन तिथपर्यंत पोचून त्या व्यक्तीचा किंवा त्या समाजाचा, त्या घटकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा 100% ते प्रयत्न करतात. आणि असं त्यांचं एक नावारूपास आलेलं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि तसंच बघितलं की आपण महिला वर्ग आत्ता जे अत्याचार किंवा महिलांना जे त्रास होतात समाजामध्ये, त्यासाठी सुद्धा सोमनाथ भाऊ चव्हाण यांचं महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठं कार्य सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहे. आणि त्या अनुषंगाने ते आमच्यासोबतही जोडलेले आहेत आणि आम्ही सर्व एकत्रित राहून काम करत असतो. तर यापुढील काळात सुद्धा असं आव्हान राहील की समाजातील सर्वच घटकांना की सोमनाथ भाऊ चव्हाण यांच्या पाठीमागे त्यांनी सर्वांनी उभं राहावं आणि त्यांना ताकद द्यावी ही विनंती. नमस्कार. माझे नाव सदाशिव भंडारे, राहणार मसूर. सोमनाथ भाऊ हे आमचे मित्र आहेत. आमचे मित्र लहानपणापासून असल्यामुळे आमचा जवळजवळ त्यांचा एक 15 ते 20 वर्षाचा संपर्क असून त्याने कालगाव लोकनियुक्त सरपंच हे पद भूषवलेले आहे. तरी त्याने आपल्या स्वतःच्या 2 गुंठे जमीन देऊन विहीर खांदून त्या विहिरीचे पाणी गावासाठी दिलेलं आहे. त्यांनी हा एक मानाचा उपक्रम राबवलेला आहे. तो त्यांचं एक मोलाचं कार्य केलेलं आहे. तसेच बरेच ठिकाणी ते एखाद्या दवाखान्याचे कोणाचे गोरगरिबांची मागणी असेल, रक्ताची मागणी असेल किंवा आर्थिक प्रॉब्लेम असेल, तरी त्यांनी सोमनाथ भाऊनी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि तसेच गोरगरीब जनतेसाठी त्यांनी रक्तदानाची ॲट अ टाईम 1400 ते 1500 बाटल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान करून हा एक मोठा मानाचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. तरी त्यांचं हे विक्रमी ब्लड डोनेशनचं महाराष्ट्रभर त्यांचं कौतुक झालेलं आहे. तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी सन्मानही झालेला आहे. त्यांना एक उत्कृष्ट सरपंच हा पण पुरस्कार मिळालेला आहे. त्यातून पण त्यांनी एक मानाची कामगिरी केलेली आहे.